अगदी 80च्या दशकामध्ये शिवसेना ज्यावेळेला ठाण्यातून बाहेर जायला लागली, मुंबईतून बाहेर जायला लागली, त्यावेळेला शिवसेनेला एक विरोधक म्हणून किंवा शिवसेनेला एकटं पाडण्याच्या दृष्टीनं दलित चळवळ जवळ करण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला. तुम्ही त्या काळात शरद पवारांशी हातमिळवणी केली, सत्तेत आलात. पण पुढच्या काळामध्ये गरज सरो आणि वैद्य मरो वापर झाला दलित कार्यकर्त्यांचा, दलित नेत्यांचा, असं वाटतं तुम्हाला फक्त? नाही, वापर झाला म्हणजे आता एकतर वापर झाला, वापर करण्यात आला, मतांच्या बेरजेचं राजकारण करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. निवडून येण्याचा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे निवडून येण्यासाठी कोणत्या मतांची आवश्यकता आहे याचा अभ्यास इतरांपेक्षा शरद पवारांचा चांगला असल्यामुळं, त्यांचा अनेक मतदारसंघाचा चांगला अभ्यास असल्यामुळं दलित मतं जी आहेत, बुद्धिस्ट मतं जी आहेत, आंबेडकरी मतं जी आहेत, ही जर आपल्यासोबत आली तर आपल्याला सत्ता मिळू शकते. आणि हे मतदार जर आपल्यासोबत आले नाही तर आपल्याला सत्ता मिळू शकणार नाही. हे मॅथमॅटिक पवारसाहेबांना चांगलं माहिती असल्यामुळं त्यांनी प्रयत्न केला आणि आम्ही त्यांच्या त्यांच्या हाकेला आम्ही हाक दिली आणि आम्ही त्यांच्यासोबत आलो. सत्तेसाठी काहीही असं समीकरण जे आहे ते सातत्यानं राजकारणामध्ये पाहायला मिळालेलं आहे. पण जी दलित चळवळ ज्या पायावर उभी राहिली ती सत्तेसाठी होती का? त्यातून सत्ता फक्त मिळवायची होती का? की त्या दलित कार्यकर्त्याला किंवा जो दलित सर्वसामान्य माणूस होता त्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करायचा होता? मग सत्तेसाठी म्हणून राजकारण झालं का? किंवा तुमच्यासारखे जे नेते आहेत त्यांनी फक्त सत्तेसाठी या चळवळी उभ्या केल्या का? हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आम्ही ज्यावेळेला 90मध्ये सत्तेमध्ये आलो त्यावेळेला सत्ता मिळवणं हाच आमचा उद्देश होता असं अजिबात नाही आहे. समाज परिवर्तन करणं हाच आमचा उद्देश होता. परंतु समाजाचं परिवर्तन जर करायचं असेल तर सत्तेची आवश्यकता आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की 21 फेब्रुवारी 1941ला बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण आहे एका परिषदेमध्ये सोलापूरचं की शासनकर्ते जमात बना, म्हणजे अशा पद्धतीचं बाबासाहेब आंबेडकरांचंही अशा पद्धतीचा उद्देश होता की बाबासाहेब आंबेडकरी नंतर ज्या वेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये आलेले होते, नॅशनल गव्हर्नमेंटमध्ये आलेले होते, त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक मोठी कामं केलेली आहेत. तर त्या दृष्टिकोनातून म्हणजे आपण जे आपला जो प्रश्न आहे तो बरोबर आहे की आम्ही फक्त सत्ता मिळवण्यासाठीच तिथं आलो नाही, तर समाज परिवर्तन करण्यासाठी आणि ज्या लोकांच्या जीवावर आम्ही उभे राहिलेलो त्या लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आलो होतो. आणि काही प्रश्न आम्ही तर सोडवलेले आहेत, सगळे प्रश्न सुटले नाहीत. दलित 50 वर्ष होतात पूर्ण चळवळीचे, तरीही लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. सत्तेत अनेक नेते येतात, मग रामदास आठवलेंसारखं नाव असो, बाळासाहेब आंबेडकरांसारखं नाव असो, कवाड्यांसारखं नाव असो, गवईंसारखे नेते आहेत काँग्रेसच्या माध्यमातून पुढे आलेले, अनेक नेते समोर आले. पण या नेत्यांच्या माध्यमातून फक्त नेते उभे राहिले, कार्यकर्ता उभाच राहिला नाही, सर्वसामान्य जनता उभीच राहिली नाही, अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळतं आहे. आजही तो दलित कार्यकर्ता हा झोपडपट्टीतच राहतो. काय चुकलं, कुठे चुकलं, कोणाचं चुकलं? चळवळ ज्यावेळेला आपण उभे करतो किंवा सत्तेच्या जवळ ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला एकाच वेळेला सगळी सत्ता मिळते असं नाही आहे. काही लोकांना सत्ता मिळते आणि अनेक लोकांनी त्यामध्ये आंदोलनामध्ये भाग घ्यायचा असतो, चळवळीमध्ये भाग घ्यायचा असतो. आणि पण आपण म्हणता ते बरोबर आहे की झोपडपट्टीतल्या माणसाला आपण न्याय देऊ शकलो नाही. त्याचबरोबर ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण उभे राहिलेलो आहोत असे असंख्य कार्यकर्ते उभे राहिलेले आहेत. म्हणजे आपण जर चित्र बघितलं तर पूर्वी मी बसने फिरत होतो, परंतु या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये कार्यकर्त्यांनी थोडी थोडी का असेना त्यांनी प्रगती केलेली. आता एकदम सगळ्यांचीच प्रगती होते समाजाची असं अजिबात नाही आहे, पण समाजासाठी आम्ही आहोत. आम्हाला जी मिळालेली सत्ता आहे ती समाजासाठी वापरायचा असा आमचा प्रयत्न आहे. पण एखादी तोटभर एखादं मंत्रिपद किंवा एखादी खासदारकीवरती आम्ही काय सगळ्या समाजाला न्याय देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सत्तेमध्ये महत्त्वाची भागीदारी रिपब्लिकन पक्षाला मिळाली पाहिजे आणि ती काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या काळामध्ये मिळाली नाही. गेल्या विधानसभा निवडणुकामध्ये तुम्ही रिडालोस ही आघाडी तयार करण्याचा प्रयत्न केला. सर्व जी वेगवेगळी दलित चळवळीतली नेते होते त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला गेला. काय असं बिनसलं, काय चुकलं की रिडालोस यशस्वी होऊ शकला नाही? एक तर त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही ज्या जागा लढलो तर एक तर अवास्तव अशा जागा आम्ही लढलो की रिडालोसच्या पक्षांचं जे अस्तित्व आहे ते नगण्य अशा पद्धतीचं आहे, काय त्यांचे पॉकेट्स फक्त आहेत. आणि त्यामुळं आम्ही 288 जागा उभ्या केल्या आणि आमच्या लोकांना असं वाटलं दलित मतदारांना हा काही काँग्रेसला राष्ट्रवादीला पर्याय देणारी ताकद आहे असं वाटलं नाही. आणि त्यामुळं दलित मतं, आंबेडकरी मतंसुद्धा काँग्रेस एनसीपीकडे गेलेली आहेत. म्हणजे आम्ही नाही फक्त दलित मतदारच नाही तर तुम्ही तुमच्यातले जे घटक पक्ष होते, गवईंसारखे, राजेंद्र गवईंसारखा जो एक तुमच्यातल्याच एका गटाचा नेता होता, तो तातडीनं तुमच्यातून बाहेर पडतो निवडणुकीच्या तोंडावर. अंतर्गत दगाफटकाच हा दलित चळवळीला जास्त होतो असं नाही वाटत तुम्हाला? मला असं काय वाटत नाही, कारण मी आपल्याला माहितीसाठी सांगतो की जरी
राजेंद्र गवई जरी तिकडे गेले तरी त्यामुळं काय ते तेवढा परिणाम झाला असं मला वाटत नाही, किंवा प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत आले नाहीत म्हणून तो फार मोठा परिणाम झाला असे मला वाटत नाही. म्हणजे आम्ही तिसरी आघाडी म्हणून एक काँग्रेसला, राष्ट्रवादीला किंवा शिवसेना BJPला असा पर्याय देऊ शकतो का, तर आम्ही तो देऊ शकत नाही असं मतदारांचंच मत असल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी चांगलं यश मिळालं नाही. पण आम्हाला अनेक ठिकाणी 8,000, 10,000, 15,000, 17,000 अशी मतं मिळालेली आहेत. आणि ज्या ठिकाणी 8-10 हजाराच्या पुढे आम्हाला मतं मिळालेली आहेत त्या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी लोक हरल्याच आपल्याला चित्र बघायला मिळेल. काँग्रेस आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय ही घोडचूक होती का? रिपब्लिकन नेत्यांनी हा निर्णय घ्यायला नको होता का? काय म्हणणं आहे रिपब्लिकन नेत्यांचं जाणून घेणार आहोत. पण त्या अगोदर घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. बघत रहा स्टार माझा.